गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं सामाजिक वातावरण कलुषित झालंय। नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरनं धार्मिक तणाव निर्माण झालाय। याही परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाला छेद देणारी एक घटना घडली। एका मुस्लिम व्यक्तीनं हिंदू व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी पुढाकार घेतलाय। बघूया। मानवाच्या दुःखाच्या प्रसंगी उपयोगी ठरतो तोच खरा धर्म। याच माणुसकी धर्माचं अनोखं दर्शन हे पुण्यात घडलं। रास्ता पेठेत राहणाऱ्या एका महिलेच्या भावाचं निधन झालं। या महिलेला इतर कुणीही नातेवाईक नसल्यानं जातपात आणि धर्म न बघता हे दोघे जण मदतीला धावून आले। एक होते ख्रिश्चन असलेले मायकेल साठे तर दुसरा होता जावेद खान। या दोघांनी हिंदू धर्म परंपरेप्रमाणे पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार केले। समतेचा एक गंगा जमुना तहजीबचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात जावा त्या हेतूनच केलेलं हे काम आहे। आणि त्यात जात धर्म पंथ काही येत नाही, पण शेवटी आपण माणूस आहोत आणि आपण माणुसकीसाठी काहीतरी केलंच पाहिजे माणूस म्हणून माणुसकीसाठी केलेलं हे कार्य आहे। ख्रिश्चन म्हणून मी सांगू इच्छितो संपूर्ण महाराष्ट्राला की ख्रिश्चन धर्म जो माझा आहे तो आम्ही नेहमीच इतरांवरती आम्हाला आमच्या येशू ख्रिस्तांनी एकमेकांवरती प्रीती करा, आपला जर कोणी दुश्मन असेल तर त्याच्यावरती पण प्रेम करा, असा संदेश आम्हाला आमच्या येशू ख्रिस्तांनी त्या बायबलच्या माध्यमातून दिलेला आहे। पुण्यामध्ये रास्ता पेठ येथे राहणारे सुधीर किंकळे यांचं त्यांच्या घरी निधन झालं होतं। सख्या भावाचं निधन झाल्यानंतर जयश्री यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। इतर कोणीही नातेवाईक नसल्यानं अंत्यविधी नेमका कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला। मात्र नियतीनं जयश्री किंकळे यांचा एक भाऊ हिरवला असला तरीही त्यांच्या पदरात दोन भाऊ टाकले। पुण्यातील रास्ता पेठ भागात जयश्री किंकळे आणि त्यांचे 70 वर्षीय बंधू सुधीर किंकळे राहतात। भाऊ आणि बहीण दोघेच एकमेकांच्या सुखादुःखाचे साथी होते। बुधवारी सायंकाळी सुधीर किंकळे यांचं निधन झालं। शेजारच्या इमारतीमध्ये राहणारे मायकेल साठे जयश्री किंकळे यांच्या मदतीला धावले। मायकेल साठे आणि त्यांचा मित्र जावेद खान यांनी सुधीर किंकळे यांचं पार्थिव ससून रुग्णालयात नेलं। शवविच्छेदनासाठी तिथेच ते रात्रभर थांबले। मायकेल साठे यांच्यासह जावेद खान यांनी गुरुवारी 27 मार्चला सुधीर किंकळे यांच्यावर अंत्यसंस्कार केलेत। दरम्यान हिंदू महिलेला मदत करणारे जावेद खान हे उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत। या शिवसैनिकाला उद्धव ठाकरे यांनी फोन करत तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्यात। साहेब जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र साहेब, जय महाराष्ट्र। खूप छान काम केलं। एक मिनिट साहेबांना देतो फोन। उद्धव साहेब बोलते। हॅलो, हा जय महाराष्ट्र जावेदजी। जय महाराष्ट्र साहेब, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। तुम्ही चांगलं काम केलं, त्याचं वृत्तांत आला माझ्याकडे। किंकळे थँक्यू साहेब, तुम्हाला खास धन्यवाद आणि तुम्हाला खूप लंबी उमर मिळेल। थँक्यू साहेब, थँक्यू व्हेरी मच साहेब। तुमचा फोन येणं म्हणजे साहेब म्हणजे ते काम सार्थक लागलं साहेब। नाही नक्की नक्की नक्की। थँक्यू साहेब, थँक्यू साहेब, खूप चांगलं वाटलं मला। थँक्यू साहेब, थँक्यू साहेब। ओके। माणुसकीच्या धर्माला जात आणि पंथ लागत नसल्याचं त्याने त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं। यालाच म्हणतात माणसानं माणसाशी माणसासम वागणं। जातपात धर्माधर्मावरून तेढ निर्माण करणारे राजकीय नेते असाच सर्व धर्म समभाव जपतील अशी आशा करूयात। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।